तर महायुतीमध्ये काही अलबेल नाही हे गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून पुन्हा समोर आलंय। याआधी शिंदे गटाचे तानाजी सावंत आणि भाजपचे गणेश हाके यांनी राष्ट्रवादीवरती टीका केली होती। हाडामासाचा शिवसैनिक कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्रेसच होत नाही। जसं एनर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडा जम दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, आधी गुलाबराव पाटलांचं आता वक्तव्य आलेलं आहे, त्याआधी भाजपचे गणेश हाके आणि त्यानंतर तानाजी सावंत यांची सुद्धा एका पाठोपाठ एक राष्ट्रवादीला टार्गेट करणारी वक्तव्य समोर आलेली होती। एकूणच महायुतीमध्ये काहीच अलबेल नाही अशी चर्चा आता यामुळे रंगू लागली आहे। एक गंमत काय आहे की महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांची गुलाबी रंगासह यात्रा सुरू आहे, पण जशी ही यात्रा सुरू झाली आहे तशी वेगवेगळ्या नकारात्मक बातम्यांनीच ही यात्रा चर्चेमध्ये आहे। मुख्यत्वे आज गुलाबराव पाटील जे बोलले ते प्रशासनिक बाब आहे खरं म्हणजे, कारण प्रशासनानं ज्या फाईल्स पाठवल्या होत्या त्याला नकारात्मक शेरा दिला ते असं म्हणतात, पण त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आणि ते ज्या खात्याबद्दल बोलतायत त्या खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवार आहे, आणि म्हणून त्या अनुषंगाने बघितली तर ही चौथी अजित पवार यांच्यावरती केलेली थेट टीका आहे। म्हणजे तानाजी सावंत तर थेटच म्हणाले होते की उलट्या होत आहेत अक्षरशः अशा पद्धतीनं आपल्याच सहकार्याबरोबर बसून, आणि टार्गेट अजित पवार दिसतात। अजित पवारांच्या वतीनं सुद्धा ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली गेलेली होती। सुनील तटकरे स्वतः म्हणाले होते की अशा पद्धतीची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही। एक संधपणा अजूनही आलेला नाहीये, आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तसा हा मतभेदाचा भाग अधिकात अधिक सामोरे येण्याची दाट शक्यता आहे। कारण कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या 3 मंत्र्यांनी अजित पवारांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली। ही बातमी आली, बरं ती कॅबिनेट मधली गोष्ट आहे की जी बाहेर आली, माध्यमात आली, म्हणजे ती माध्यमाला दिली गेलेली आहे, पुरवली गेलेली आहे, आणि ज्याच्यामध्ये शंभूराज देसाई असतील, दीपक केसरकर असतील, ह्या 2-3 मंत्र्यांनी हा प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजना, जी योजना ही मुख्यमंत्र्याच्या नावाची योजना आहे, त्या योजनेतला मुख्यमंत्री हा शब्द अजित पवार का वापरत नाही। एकूण असं दिसतं आहे की सत्ताधारी घटक पक्षातले विशेषतः शिवसेना आणि अजित पवार यांच्यातला जो संघर्ष आहे तो यानं त्या कारणावरून अधिक आहे। भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने जरी हे मान्य केलेलं असलं की अजित पवार यांना बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही, तरी सुद्धा आमदारातली एक नाराजी आहे, आणि ती नाराजी अशा पद्धतीनं सामोरे येणं हे सरकारच्या दृष्टीनं चिंतेची बाब असली तरी ते काही थांबत नाहीये। भलेही हे नेते असे सांगत असतील आपल्या आमदारांना आणि प्रवक्त्यांना की तुम्ही हे शब्द वापरू नका, आजची भाषा गुलाबराव पाटलांची अत्यंत तिखट आहे आणि अर्थ विभागाचा प्रमुख म्हणून अजित पवार यांच्याच कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। मध्येच ही बातमी आली की ज्या सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनेसाठी इतके पैसे दिले गेले की बाकी कामासाठी पैसे नाहीत, आणि हे अजित पवार म्हणाले म्हणून अलबेल नाहीये हे तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो। निश्चित राहुल, आणि त्याच दृष्टीनं 3ही पक्षांचे नेतृत्व सुद्धा सगळ्याच मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात। मात्र विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना हा समन्वय किती साधला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। अर्थ खात्याकडून फाईल्सवरती निगेटिव्ह रिमार्क येतात। गुलाबराव पाटलांचा थेट निशाणा अजित पवारांवरती असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे महायुतीमध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा रंगू लागलेली आहे। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी अजितदादांवरती निशाणा साधलेला आहे। अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। गुलाबराव पाटलांनी टीका करताना नेमकं काय म्हटलं होतं पुन्हा एकदा पाहूयात। अर्थ खात्यासारखं नालायक ये नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस, पण मी पण पक्का ये नहीं का माणूस पाठवायचा से वहां जाके अकेले क्या चल रहा है, शेख तू आगे का देख, मैं जेल जिथे आहे तिथे जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची
कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं.